हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर पाहत आहोत आणि ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरचा हा 6 नंबरचा लेक्चर आहे। तर अगोदर प्रीवियस क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो। जर आपल्याला फॉर्म्युले माहिती असेल तर खूप इझी जात असेल हा चॅप्टर। तर आता आपल्याला 6.1 प्रॅक्टिस सेट 6.1 मधील 7th नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे। 7th नंबरचा क्वेश्चन बघा, इथे साइन रेस टू 4 आहे बरं का। ठीक आहे, हे प्रिंट मिस्टेक झालेली आहे। साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा। हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे त्यांनी की सिद्ध करा साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, हे प्रूव्ह करा। तर लेफ्ट हँड साइड ही आहे मित्रांनो, राइट हँड साइड ही आहे। ठीक आहे, तर लेफ्ट हँड साइड लिहून घ्या पहिले। लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आहे, साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा। ठीक आहे मित्रांनो, मी यालाच काय लिहू शकतो, साइन स्क्वेअर थीटा याचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो का? लिहू शकतो। हा आता बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलेला आहे। काय आलेला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या। आणि तुम्हाला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी। सेम अप्लाय करा इथे। हा ए स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर थीटा हा ए पकडा आणि कॉस स्क्वेअर थीटा बी पकडा। मीन्स पहिल्या कंसात ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी। मीन्स पहिल्या कंसात साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि दुसऱ्या कंसात साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा। का? कारण हा साइन स्क्वेअर थीटा ए आहे आणि कॉस स्क्वेअर थीटा बी आहे। पहिल्या कंसात ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 येतं, म्हणून याला 1 घ्या आणि बाकी ॲज इट इज साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा। का? ही टर्म 1 आलेली आहे बिकॉज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे मला माहिती आहे। त्याप्रमाणे बघा, हा साइन स्क्वेअर थीटा, या साइन स्क्वेअर थीटाला आता हे बघा कॉस स्क्वेअर थीटाच्या फॉर्म मध्ये राइट हँड साइड येत आहे, म्हणजे मला साइन स्क्वेअर थीटा इलिमिनेट करावा लागेल। साइन स्क्वेअर थीटा इलिमिनेट करायचा तर साइन स्क्वेअर थीटाला कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो बघा मित्रांनो, साइन स्क्वेअर थीटा हा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो। का? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असतं। देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा। ठीक आहे, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे या साइन स्क्वेअर थीटाच्या जागी मी काय लिहू शकतो, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा। हा कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज। ठीक आहे, इज इक्वल टू 1 मायनस ए मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा। आणि हीच आलेली आहे मित्रांनो आपली राइट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड। समजला असेल क्वेश्चन। मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड आलेली आहे। हेन्स वी हॅव प्रूव्ड धिस। ठीक आहे, समजला असेल मित्रांनो। फक्त इथं प्रिंट मिस्टेक झाली होती, सेक रेस टू 4 थीटा नसून इथे साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा। ठीक आहे मित्रांनो, लिहू शकता तुम्ही। पुढचा क्वेश्चन मित्रांनो, सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा हे मला दाखवायचं आहे। तर बघा मित्रांनो, प्रूव्ह करायचं आहे की ही लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड आली पाहिजे। तर सेक लेफ्ट हँड साइड पहिले लिहून घ्या। लेफ्ट हँड साइड काय आहे, सेक थीटा प्लस टॅन थीटा। लेफ्ट हँड साइड काय आहे, सेक थीटा प्लस टॅन थीटा आहे। मित्रांनो, मी या सेक थीटाला काय लिहू शकतो, सेक थीटाला 1 डिवायडेड बाय कॉस थीटा लिहू शकतो। कारण आपल्याला माहिती आहे सेक थीटाच्या इनव्हर्स काय असतो, कॉस थीटा। कॉस थीटाच्या इनव्हर्स सेक थीटा।
तसंच साईनच्या इनवर्स कोसेक असतो, त्यानंतर टॅनच्या इनवर्स कॉट असतो, कॉटच्या इनवर्स टॅन असतो. सेम इथे 1 डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस हा साइन थिटा, या टॅन थिटाला लिहू शकतो मी साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. ठीक आहे, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा लिहू शकतो इज इक्वल टू, मित्रांनो डिनॉमिनेटर सेम आहे, मीन्स न्यूमरेटरची काय होईल, ऍडिशन होईल 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा, 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. मी काय करतो, याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने मल्टिप्लाय करतो. काय करतो, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने मल्टिप्लाय करतो. मीन्स या न्यूमरेटरला कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं 1 प्लस साइन थिटा ॲज इट इज, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला पण कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं कॉस थिटा इंटू कॉस थिटा. बघा हा कॉस थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा ॲज इट इज. मित्रांनो कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. बघा या कॉस स्क्वेअर थिटालाच मी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो. का, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. त्याप्रमाणे हा कॉस थिटा ॲज इट इज इंटू 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा घेतलेला आहे. बघा मित्रांनो हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटालाच 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा घेऊ शकतो, कारण 1 स्क्वेअर मीन्स 1च, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये मी आणलेला आहे. कॉस थिटाला कॉस थिटा ॲज इट इज 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय, बघा मित्रांनो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणलेला आहे. मीन्स पहिल्या कंसात काय घ्यावं लागेल, ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी. इथे ए 1 आहे, बी साइन थिटा आहे. मीन्स पहिल्या कंसात 1 प्लस साइन थिटा, दुसऱ्या कंसामध्ये 1 मायनस 1 प्लस साइन थिटा, 1 प्लस साइन थिटा गेट कॅन्सल. हे आलेलं आहे कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन, कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. आणि हीच काय आहे मित्रांनो तुमची राईट हँड साइड, उजवी बाजू. ठीक आहे, मीन्स डावी बाजू इज इक्वल टू उजवी बाजू, राइट हँड साइड इज लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. हेन्स वी हॅव, आम्ही सिद्ध केलेलं आहे, हेन्स प्रूफ. ठीक आहे, लिहू शकतो. पुढचा क्वेश्चन बघा, इफ tan theta plus 1 divided by tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 divided by tan square theta is equal to 2. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपल्याला दिलेलं आहे tan theta plus 1 divided by tan theta is equal to 2. तर बघा मित्रांनो tan theta plus 1 divided by tan theta is equal to 2. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचा वर्ग करून. टेकिंग खूप इझी आहे मित्रांनो, जर फॉर्म्युले माहिती असतील तर खूप इझी चॅप्टर जातो हा. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचा मी वर्ग करतो. टॅन थिटा प्लस 1 बाय टॅन थिटा चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर काय येणार आहे मित्रांनो, 4 येणार आहे. 2 चा स्क्वेअर. बघा हा ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचे. हा ए आणि हा बी यांचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. काय, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे मित्रांनो. पहिल्या पदाचा वर्ग प्लस 2 इंटू पहिले इंटू दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याप्रमाणे हा ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला पहिल्या पदाचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2 इंटू पहिले पद गुणिले दुसरे पद प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग मीन्स 1 बाय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, 2 चा स्क्वेअर 4 येतो. 2 चा स्क्वेअर 4 आलेला. बघा
हा टॅन थिटा आणि हा टॅन थिटा गेट कॅन्सल, मीन्स टॅन स्क्वेअर थिटा प्लस हा 1/tan स्क्वेअर थिटा प्लस हा 2 इज इक्वल टू 4. ठीक आहे. देअरफोर हा टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, हा 2 इकडे येऊन -2 होईल, 4 - 2. देअरफोर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. हेन्स प्रूव्ड, सिद्ध झालेले आहे. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 हे सिद्ध झालेले आहे. ठीक आहे, समजलं असेल. खूप इझी क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा. tan a अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर a प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a इज इक्वल टू sin a इंटू cos a आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा मित्रांनो, लेफ्ट हँड साइड लिहून घ्या पहिले. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू tan a divided by 1 plus tan square a plus cot a divided by 1 plus cot square a चा स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर आहे. ठीक आहे मित्रांनो, tan a ला tan a ॲज इट इज डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए काय असतो मित्रांनो, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए आणि याचा स्क्वेअर प्लस कॉट ए ला कॉट ए ॲज इट इज डिवायडेड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए कोसेक स्क्वेअर ए आणि याचा स्क्वेअर. बिकॉज आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर काय असतो, सेक स्क्वेअर थीटा. त्याप्रमाणे सेक स्क्वेअर ए आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. म्हणून आपण इथे ह्या व्हॅल्यू पुट केलेला आहे. ठीक आहे. टॅन ए ला टॅन ए ॲज इट इज. मित्रांनो, हा सेक स्क्वेअर ए याचा स्क्वेअर आहे, काय होईल, हा सेक रेस टू 4a प्लस कॉट ए डिवायडेड बाय हा काय आहे, कोसेक रेस टू 4a. कॉट ए डिवायडेड बाय कोसेक रेस टू 4a. बघा मित्रांनो, हा टॅन ए ला मी काय लिहू शकतो, साइन ए डिवायडेड बाय कॉस ए. टॅन ए ला काय लिहू शकतो, साइन ए डिवायडेड बाय कॉस ए. 1 बाय सेक रेस टू 4a याला वरती जाईल तर काय होईल, हा कॉस रेस टू 4a मीन्स इनटू कॉस रेस टू 4a. कारण तुम्हाला माहिती आहे सेकच्या इनवर्स काय असतो, कॉस असतो, मीन्स इनटू कॉस रेस टू 4a प्लस कॉटला काय लिहू शकतो मित्रांनो मी, कॉस ए डिवायडेड बाय साइन ए आणि हा कोसेक रेस टू 4a खाली आहे, हा वरती जाऊन काय होईल मित्रांनो, साइन रेस टू 4a. साइन रेस टू 4a कारण 1 बाय कोसेक रेस टू 4a मीन्स साइन रेस टू 4a. तर हा कॉस ए आणि हा कॅन्सल, हा 3 येईल इथे आणि साइन ए आणि हा कॅन्सल 3 येईल मीन्स साइन ए इंटू कॉस रेस टू 3a प्लस कॉस ए इंटू साइन रेस टू 3a. ठीक आहे मित्रांनो, यामधून कॉमन मी काय घेऊ शकतो बघा, यामधून या दोन पदातून आणि या दोन मधून काय कॉमन घेऊ शकतो, साइन ए इंटू कॉस ए कॉमन घेऊ शकतो. मीन्स मी इथे घेतलेलं आहे साइन ए इंटू कॉस ए कॉमन घेतलेलं आहे. साइन ए इंटू कॉस ए कॉमन घेतल्याच्या नंतर इथे काय राहील मित्रांनो, कॉस स्क्वेअर ए
प्लस याच्यातून साइन ए इंटू कॉस ए कॉमन घेतलेलं आहे, तर काय राहिली ते साइन स्क्वेअर बघा. त्यानंतर पुढे इथे लिहा साइन ए इंटू कॉस ए ॲज इट इज, साइन ए इंटू कॉस ए ॲज इट इज. मित्रांनो हा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए काय येणार आहे 1, कारण आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तसं साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1, त्याप्रमाणे हे 1 इंटू 1 म्हणजे काय आलेलं आहे फायनल आन्सर साइन ए इंटू कॉस ए. अँड हेन्स वी हॅव प्रूव्ड. हेन्स इज इक्वल टू काय आहे मित्रांनो, इज इक्वल टू राईट हँड साइड, मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. हेन्स वी हॅव प्रूव्ड. ठीक आहे मित्रांनो, सिद्ध झालेले आहे. लिहू शकता तुम्ही. पुढचा क्वेश्चन बघा, सेक रेस टू 4 इंटू 1 मायनस साइन रेस टू 4 मायनस 2 टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. बघा मित्रांनो, बघा लेफ्ट हँड साइड काय दिलेले आहे मला, सेक रेस टू 4 ए आहे मित्रांनो. ठीक आहे, सेक रेस टू 4 ए इंटू 1 मायनस साइन रेस टू 4 ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. 2 टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 2 टॅन स्क्वेअर ए ही लेफ्ट हँड साइड दिलेली. ठीक आहे, इज इक्वल टू काय करायचं आहे मला, राईट हँड साइड प्रूव्ह करायचं आहे. मित्रांनो मी काय करतो, हा सेक रेस टू 4 ए ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. हा ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4 ए ला मल्टिप्लाय करतो. सेक रेस टू 4 ए इंटू 1 सेक रेस टू 4 ए मायनस साइन रेस टू 4 ए इंटू सेक रेस टू 4 ए, सेक रेस टू 4 ए इंटू साइन रेस टू 4 ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए, 2 टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे मित्रांनो, हा जो सेक रेस टू 4 ए आहे, ठीक आहे, याला काय लिहू शकतो मित्रांनो दुसरं, कॉस रेस टू 4 ए. किंवा बघा हा सेक रेस टू 4 ए आहे ना, तर याला 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि याचा स्क्वेअर लिहू शकतो. का, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए सेक स्क्वेअर ए, सेक स्क्वेअर ए चा स्क्वेअर सेक रेस टू 4 ए. ठीक आहे, समजतंय का मित्रांनो. का, कारण बघा बिकॉज सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर बरोबर काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. त्याप्रमाणेच हे घेतलेले सेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर म्हणजे सेक रेस टू 4 थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि याचा स्क्वेअर. ठीक आहे, सेम याप्रमाणे घेतलेले मायनस. ठीक आहे, साइन रेस टू 4 ए, हा सेक रेस टू 4 ए जर डिनॉमिनेटरला आला तर हा काय होईल कॉस रेस टू 4 ए, कारण माहिती आहे आपल्याला सेक रेस टू 4 ए म्हणजेच काय असतो 1 डिवायडेड बाय कॉस रेस टू 4 ए मायनस 2 टॅन स्क्वेअर एला 2 टॅन स्क्वेअर. ठीक आहे, बघा मित्रांनो, हा ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, ए प्लस बी होल स्क्वेअर. तर ए 1 आहे, बी टॅन स्क्वेअर ए आहे, मीन्स पहिल्या पदाचा वर्ग ए स्क्वेअर प्लस 2 इंटू पहिले पद गुणिले दुसरे पद प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग मीन्स टॅन रेस टू 4 ए. ठीक आहे, टॅन रेस टू 4 ए मायनस साइन रेस टू 4 ए अपॉन कॉस रेस टू 4 ए. काय येतं मित्रांनो, टॅन रेस टू 4 ए, कारण साइन ए अपॉन कॉस ए टॅन ए मीन्स साइन रेस टू 4 ए अपॉन कॉस रेस टू 4 ए टॅन रेस टू 4 ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. बघा आता काय होईल मित्रांनो, काटाकाटी करा, प्लस आणि मायनस गेट कॅन्सल, प्लस 2 टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए गेट कॅन्सल, प्लस टॅन रेस टू 4 ए मायनस टॅन रेस टू 4 ए गेट कॅन्सल इज इक्वल टू काय येणार आहे 1. आणि हेच आहे तुमची राईट हँड साइड इज इक्वल टू मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आलेली आहे.
हेन्स वी हॅव प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, समजलं असेल मित्रांनो. बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, sec raised to 4a इंटू 1 मायनस साइन raised to 4a मायनस 2 tan स्क्वेअर a आहे. ठीक आहे, मी या sec raised to 4a ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. sec raised to 4a इंटू 1 sec raised to 4a मायनसला मायनस sec raised to 4a इंटू sin raised to 4a sec raised to 4a इंटू sin raised to 4a मायनस 2 tan स्क्वेअर a ला tan स्क्वेअर. मित्रांनो हा sec raised to 4a आहे, मीन्स हा काय आहे, sec स्क्वेअर थिटाचा, या सेक स्क्वेअर थिटा आणि याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आणि आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर थिटालाच काय लिहू शकतो आपण, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मीन्स सेक रेस टू 2 सेक स्क्वेअर एला काय लिहू शकतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि त्याचा स्क्वेअर मायनस हा साइन रेस टू 4a. हा सेक रेस टू 4a जो आहे याला डिवायडेड बाय 1 केलेला आहे, कारण सेक रेस टू 4a लाच आपण काय लिहू शकतो, 1 डिवायडेड बाय कॉस रेस टू 4a, 1 डिवायडेड बाय कॉस रेस टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर एला टॅन स्क्वेअर ए. बघा आता हा ए प्लस बी होल स्क्वेअर आहे आणि ए प्लस बी होल स्क्वेअरचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर मीन्स काय येते मित्रांनो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, त्याप्रमाणे पहिल्या पदाचा वर्ग ए स्क्वेअर 1 प्लस 2 इंटू ए इंटू बी 2 टॅन स्क्वेअर ए प्लस टॅन रेस टू 4a मायनस साइन रेस टू 4a अपॉन कॉस रेस टू 4a हे टॅन रेस टू 4a येतं मायनस 2 टॅन स्क्वेअर एला टॅन स्क्वेअर. हा टॅन रेस टू 4a मग प्लस मायनस गेट कॅन्सल आणि हा प्लस 2 टॅन स्क्वेअर ए आणि मायनस 2 टॅन स्क्वेअर ए गेट कॅन्सल बरोबर 1 आणि हेच राईट हँड साईड. ठीक आहे, समजलं असेल. हा ए मायनस बी चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, ए मायनस बी होल स्क्वेअरचा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तुम्हाला होमवर्क मध्ये तुम्ही काय करा, हे ए प्लस बी होल क्यूब याचा फॉर्म्युला काय आहे, ए मायनस बी होल क्यूब याचा फॉर्म्युला काय आहे, त्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यांचा फॉर्म्युला काय आहे हे तुम्ही करू शकता. किंवा त्यानंतर पुन्हा ए प्लस बी होल स्क्वेअर प्लस ए मायनस बी होल स्क्वेअर यांचं काय एक्सप्रेशन येतं. ठीक आहे, तर ह्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता होमवर्क म्हणून. ठीक आहे, बाकी जे आहे 6.1 एंड झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर बाकी आता आपल्याला या ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरचे ऍप्लिकेशन पाहायचे आहेत. हे जे साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट हे जे काही शिकलेलं आहे, तर हे ऍप्लिकेशन यांचे ऍप्लिकेशन काय आहेत ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.